सर पुढे बघा। मुर्दाबाद मुर्दाबाद अमोल मिटकरी मुर्दाबाद 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 अमोल मिटकरी मुर्दाबाद जिंदाबाद 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 अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। विचार करण्याची वेळ आलेली आहे। जेव्हा राजसन्यास नाटकाचं एकूण उतारे वाचले किंवा सर्व काही वाचल्याचं लक्षात येतं की हे नाटक मुळात गडकरींनी लिहिलंच नाही। गडकरींनी या नाटकाचे पहिले 3 भाग लिहिले आणि शेवटचा 5वा भाग लिहिला। दुसरा आणि तिसरा भाग हा बाळ कोल्हटकरांनी लिहिला आणि राम गणेशांचं जन्मशताब्दी वर्ष होतं तेव्हा हे नाटक रंगभूमीवर आणलं आणि नाटकाचं प्रेक्षकांनी त्या काळात खूप मोठ्या जल्लोषात स्वागत केलं होतं आणि त्यानंतर आता 25 वर्षानंतर जुन्या कडीला नवा रूप देण्याचा हा जो प्रकार सुरू आहे अतिशय निंदनीय आहे। राम गणेश गडकरी यांच्या एका अपूर्ण नाटकातील एक उतारा उचलून अमोल मिटकरी आमदारांनी विधान भवनाच्या आवारामध्ये त्यांच्या राष्ट्राध्यपणे भाष्य केलं। त्यांना अट्टल दारुडा नालायक असे वाईट शब्दप्रयोग वापरले आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा आयोजित केला होता। खरं तर ज्यांनी महाराष्ट्र घडवला असा समाज CKP समाज आहे। शिवछत्रपतींच्या काळापासून बाजीप्रभू देशपांडे असतील, मोरार बापू असतील, रंगो बापूजी असतील, अनेकांचं योगदान या महाराष्ट्र घडवण्यामध्ये झालेलं आहे। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपले एक ज्ञातीचे भूषण आहेत आणि असं असताना या ज्ञातीच्या एका ज्ञातिश्रेष्ठाबद्दल जे अनुद्गार या अभ्यास नसलेल्या आमदारांनी केलेले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज CKP समाज रस्त्यावर उतरला। ज्यांच्या नावे महाराष्ट्रामध्ये अनेक वास्तू उभ्या आहेत, ज्यांना मराठी भाषेचा शेक्सपियर म्हटलं जातं, ज्यांच्या नावे महाराष्ट्र सरकार अनेक पुरस्कार देते, अशा माणसांविरुद्ध त्याच सरकारच्या म्हणजे विधान भवनामध्ये बसून एक आमदार जर बोलत असेल तर खरं तर ह्याच्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई माननीय मुख्यमंत्र्यांनी केलीच पाहिजे होती, परंतु ती झाली नाही। तसं करावं असा आग्रह करणारे एक पत्र CKP समाजातर्फे आणि CKP समाजाच्या सर्व ज्ञाती संस्थांतर्फे आमच्यातर्फे गेलेलं आहे। आशा करतो की मुख्यमंत्री साहेब याची दखल घेऊन हे करतील, परंतु हा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही CKP समाज आज रस्त्यावर उतरला आणि अमोल मिटकरी या आमदाराचा निषेध केला, त्याच्या वक्तव्याचा निषेध आहे आणि हे वक्तव्य एका अमोल मिटकरीचं नाही, एक वृत्ती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या। सर, वारंवार अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून वरिष्ठांचा ज्येष्ठांचा निषेध केला, अपमान केला जातो, या संस्कृतीला काय म्हणा? या संस्कृतीला फक्त एवढंच म्हणायचे की ज्यांना सवंग प्रसिद्धी मिळवायची असते, ज्यांच्याकडे लोकांना दाखवण्यासारखं काहीच नसतं, ज्यांच्या घराण्याचा कोणत्याही इतिहासातील वारसा नसतो, ज्यांचं समाजाच्या इतिहासात योगदान नसतं, अशी मंडळी फक्त असं कोणाचे नाव घेतात आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात। हा त्याचाच प्रयत्न एक आहे असं आम्ही समजतो। आम्हाला अमोल मिटकरींना असं विचारायचं आहे की त्याने राम गणेश गडकरींचं एक तरी पुस्तक वाचलं आहे का, एक तरी कविता वाचली आहे का, तुमचा अभ्यास किती आहे राम गणेश गडकरींवर, याचा तुम्ही पहिले खुलासा करा आणि त्याच्यानंतर या गोष्टी बोलायला या। आणि आमचं CKP समाजातर्फे आम्ही अशी मागणी करतो आहे की अमोल मिटकरींचा ताबडतोब राजीनामा घ्यावा आणि हा आमच्या CKP समाजाच्या स्वार्थासाठी नाही तर मराठी भाषा जी मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जिला राजभाषा म्हणून दर्जा दिलेला आहे, अशा या दर्जा दिलेल्या भाषेचे शेक्सपियर भाषाप्रभू अशा व्यक्तींबद्दल तुम्ही काय बोलताय याचं थोडंसं तरी भान असायला पाहिजे। निश्चितच बेताल अशा वक्तव्य करणाऱ्या